या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। हमें आदिवासी सवलत दो, आम्हाला आदिवासीच्या सवलती द्या, अशा शब्दात आज सोलापूर जिल्हा गोरसेना गोर शिकवाडीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या हक्कांसाठी आवाज उठविला आहे। काही राज्यात या बंजारा समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश होतो, तर कुठे विमुक्त भटक्या जमातीमध्ये गणला जातो। काही राज्यांनी तर या समाजाला ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातही टाकले आहे। ज्या राज्यांनी आमच्या समाजाला ओबीसी, डीएनटी आणि खुल्या प्रवर्गात टाकले आहे, त्यांनी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आमच्या समाजाला अंतर्भाव करावा, अशी मागणी आज गोरसेना व बंजारा बांधवांनी केली आहे। आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड या राज्यामध्ये बंजारा समाज हा एसटी शेड्यूल्ड ट्राईबमध्ये येतो। कर्नाटक, नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये हा समाज एससी शेड्यूल्ड कास्टमध्ये मोडतो। महाराष्ट्र, तमिळनाडू या राज्यात डीएनटी विमुक्त भटक्या जमातीमध्ये हा समाज मोडतो। गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये हा समाज ओबीसीमध्ये येतो। ज्या राज्यांनी बंजारा समाजाला ओबीसी, डीएनटी आणि खुल्या प्रवर्गात टाकले, त्यांनी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आमच्या समाजाचा अंतर्भाव करावा, अशी मागणी यावेळी बंजारा समाज बांधवांनी केली आहे। या मागणीसाठी बंजारा समाजाने आतापर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, आदिवासी विभागाचे मंत्री, कायदेमंत्री आदींना निवेदन दिलं आहे। न्याय मिळावा यासाठी बंजारा समाजाने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे। यावेळी निवेदन देण्यासाठी गोरसेना जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, शहराध्यक्ष दिनेश जाधव, संजय जाधव, जिल्हाध्यक्ष ड्रायव्हर युनियन, समनक जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मोतीराम जाधव, कामगार जिल्हाध्यक्ष सुनील राठोड, कामगार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण जाधव, शहर उपाध्यक्ष मिथुन राठोड, राजेंद्र महाराज, सेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष अविनाश राठोड, समनक जनता पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कांचन पवार, अनिल राठोड, विकास जाधव, रोहित वडजे आदी उपस्थित होते। जय शिवलाल। मी सुनील काशीनाथ राठोड, सोलापूर समनक जनता पार्टी जिल्हाध्यक्ष कामगार युनियन। आज सोलापूर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले की संपूर्ण भारतामध्ये आमचे 14 कोटी लोकसंख्या असून आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। कुठे एससी, कुठे एसटी, कुठे ओबीसी, कुठे ओपनमध्ये ठेवण्यात आले आहे। ह्याच्यामुळे आमचं समाज 14 कोटी असून आमची जनगणना होऊ शकत नाही। आमची जनगणना व्हावी, आम्हाला एका समुदायामध्ये ठेवावं, ह्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांना निवेदन पाठवत आहोत। आज आमचा गोर समुदाय हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे, तरी एसटी या कॅटेगरीमध्ये घेण्यात यावे व भारतीय संविधानाचे अनुसूचित 8 याप्रमाणे गोर बोली भाषा ही घेण्यात यावी।